गुड मॉर्निंग. आपले रेक्टिफायर झालेले आहेत, आपले फिल्टर शिकून झालेले आहेत. नेक्स्ट जो पार्ट आहे ह्या चॅप्टर मधला, जो लास्ट पार्ट असेल पॉवर सप्लाय मधला. बघा, पॉवर सप्लाय चॅप्टर आपलं चालू आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट आपल्याला पाहिजे होते. फर्स्ट पार्ट होता तुमचा रेक्टिफायर, सेकंड होता फिल्टर आणि लास्ट आहे तो रेग्युलेटर. ओके, आपले 2 पार्ट आपले ऑलरेडी शिकून झालेले आहेत. रेक्टिफायर झालेले, फिल्टर झालेला आहे. आता जो आपल्याला पाहायचा आहे तो आता रेग्युलेटर पार्ट पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 4 रेग्युलेटर पाहणार आहोत. कालच आपण सांगितलं. फर्स्ट रेग्युलेटर आहे तो जिनर आहे. सेकंड आहे तो रेग्युलेटर टाइप्स जिनर आहे. सेकंड आहे तो ट्रान्झिस्टराइज व्होल्टेज रेग्युलेटर आहे. थर्ड आहे तो 3 पिन IC आहे. आणि लास्ट जो आहे तो SMPS आहे, स्विच मोड पॉवर सप्लाय. हे सर्व आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्यातला जो पहिला महत्वाचा टाइप आहे तो आहे जिनर. आता 11वीला जिनर डायग्राम होता, पण मला असं वाटतं की आपल्याला कदाचित त्यावेळेला वेळ नव्हता आणि तो पार्ट आपल्याला शिकवायचा एक चॅप्टर आपलं राहिलेलं. डिफरंट टाइप्स ऑफ डायोड जो होता तो राहिलेला. आपल्याला फक्त हा डायोड माहिती आहे, एनोड, आणि जिकडे रेष असते तिकडे कॅथोड असं म्हणतो आपण, बरोबर. त्याच्यानंतर याचं नाव काय झालं, PN जंक्शन डायोड. PN जंक्शन डायोड. ह्या डायोडला PN जंक्शन आपण डायोड असं म्हणतो. ज्या साईडला रेष असते त्या साईडचं कॅथोड असतं आणि ज्या साईडला रेष नाहीये त्या साईडला एनोड असतं. अजून एक सिम्बॉल आहे ह्या डायोडचा, ह्या पद्धतीने पण बाहेर मिळतो विकत. जिकडे कर्व झाले ना ते कॅथोड, जिकडे सरळ रेष आहे ते एनोड. म्हणजे कॅथोड साठी काहीतरी साईन ठेवलेलं असतं. इतर कर्व असेल किंवा वेगळा कलर असतो. प्रत्यक्षामध्ये तिथे रेष नसते. जे ओरिजिनल डायोड तुम्ही पाहिला असेल, ब्लॅक कलर आणि त्याच्यावरती सिल्वरची रिंग असते, असा डायोडचा कलर आहे. ठीक आहे, ह्या डायोडचा. हे जे डायोड आहे ते फिजिक्स लॅबमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. 127 B/127 असे डायोडचं नाव आहे. आणि IN4001 ह्या डायोडला म्हणतात. दोन्हीचंही मिनिंग, दोन्हीचंही यूज जो आहे तो सेम आहे, फक्त दिसायला फक्त वेगवेगळे. तर इथं का सांगते हे, हा डायोड आपल्याला समजून घ्यायचा, जिनर डायोड. म्हणून तुम्हाला मी सिंपल डायोड सांगितलं की PN जंक्शन डायोड कसा असतो. याचा अर्थ ज्या साईडला रेष असते तिकडे कॅथोड असतं. हे महत्वाचं पॉईंट याच्यामध्ये. ज्या साईडला रेष आहे किंवा काहीतरी वेगळं केलेलं तर ते कॅथोड, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल ऑफ डायोड. समजतंय का बघा. जिकडे रेष असते किंवा कर्व आहे किंवा वेगळा कलर दिलेला असेल, दॅट इंडिकेट्स निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट डायोड. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता साधा डायोडला जेव्हा तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज देताय, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, डायोड फॉरवर्ड बायस होतो. रिव्हर्स व्होल्टेज दिली की रिव्हर्स बायस मध्ये जातो. ठीक आहे, हा जो डायोड आहे, आता जिनर डायोडचा सिम्बॉल तुम्हाला समोर दिसतोय, हा जिनर डायोड आहे. PN जंक्शन डायोड मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे तर बघा, सिम्बॉल बदलला, बरोबर आहे. आपला जो PN जंक्शन डायोड होता तो असा होता, फक्त सिंपल. याच्यामध्ये 2 रेषा एक्स्ट्रा आलेल्या. तर ट्रॅफिक पोलीस जसा उभा राहतो आपला, एक हात वर एक हात खाली, ह्या पद्धतीने सिम्बॉल लक्षात ठेवायचा. सिम्बॉल कधीच विसरत नाही. ह्याला ट्रॅफिक पोलीस म्हणतो आपण. एक हात वर आणि एक हात खाली. ठीक आहे, जिनर डायोड. आता मी रिव्हर्स बायस मध्ये दाखवलंय, कारण जिनर डायोड आपण रिव्हर्स बायस मध्ये जोडतो. ही खूप महत्वाची स्पेशालिटी आहे. आधी मी तुम्हाला डायोड विषयी सांगेन आणि मग आपल्या क्वेश्चन कडे जाईल. ठीक आहे, तर डायोडची जी स्पेशालिटी आहे, ही स्पेशालिटी काय, हे 11वीला सिलेबस होता. शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज ही त्याची स्पेशालिटी आहे जिनर डायोडची. शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय आपण नंतर बघूया. जिनर डायोडला 2 टर्मिनल्स आहेत. जिकडे रेष असते ते कॅथोड, जिकडे नाही ते एनोड. जसं आधीच आपलं PN जंक्शन डायोड होतं सेम. ओके, इट इज स्पेशालिटी काय त्याची, इट हॅज शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, त्याला ऑन होण्यासाठी जितकं आवश्यक व्होल्टेज आहे ते एकदा मिळालं की तो ऑन राहिल्यानंतर सुद्धा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तो बदलत नाही. आता आपण त्याचे एक्झाम्पल बघू. तुम्हाला जर ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला त्याचा इथं वापर कळेल. ठीक आहे, जिनर डायोड जो आहे, आता तुम्ही इनपुटला व्होल्टेज देता आणि आपण आउटपुटला बघूया आपल्याला काय मिळेल. नेहमीच्या पद्धतीने RL. सिंपल उदाहरण घेऊया, V0. आता मी जिनर डायोड लावलाय 5 व्होल्टचा, म्हणजे मी विकत आणताना किती आणलेलं आहे, 5 व्होल्टचा आपण आणलेलं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल घेतोय आपण. मी जिनर डायोड 5 व्होल्टचा विकत आणलेला आहे आणि जिनर डायोडची स्पेशालिटी काय,
त्याच्यावर जे व्होल्टेज प्रिंटेड असतं, तर समजा 5 व्होल्टेज प्रिंटेड आहे, 10 व्होल्ट आहे, 20 व्होल्ट आहे, ते त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज झालं. ब्रेकडाऊन होणे म्हणजे काय, त्याला ऑन होण्यासाठी आवश्यक असणारा व्होल्टेज तो स्थिती बदलतो. म्हणजे ऑफ असलेला डायोड ज्यावेळेला ऑन होतो त्याला ब्रेकडाऊन झाला असं म्हणतात. कारण थोडक्यात काय, ऑन होणे, तो स्थिती चेंज करतो. ऑफ होतं आणि व्होल्टेज मिळाले की तो लगेचच ऑन झाला. तर कोणत्या व्होल्टेजला तो ऑन होतो त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलं जातं, कॉल्ड ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज. मग आता मी इथं 5 व्होल्टचं जिनर डायोड आणलेलं आहे, ठीक आहे, आणि मी आता इथं डीसी व्होल्टेज देईन बॅटरीच्या माध्यमातून किंवा आपल्या पॉवर सप्लायच्या माध्यमातून. मी सुरुवातीला दिलं 0 व्होल्ट, जिनर डायोड ऑन होणार नाही, ठीक आहे. मी त्याच्यानंतर दिलं 1 व्होल्ट, ऑन होणार नाही. 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, 4.5 दिलं, तरी तो ऑन होणार नाही. कारण आवश्यक व्होल्टेज किती पाहिजे त्याला, 5. पण ज्या वेळेला इथं 5 येईल त्यावेळेला तो काय होणार आहे, ऑन होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट याच्या पुढे आहे, हे तर पीएन जंक्शन डायोडला पण होतं की ज्या व्होल्टेजला डायोड ऑन व्हायला पाहिजे 0.7 किंवा 0.3, आपण गेल्या वर्षी पाहिलं सिलिकॉन आणि जर्मेनियमसाठी 0.3 किंवा 0.7 इतकं व्होल्टेज मिळाले की पीएन जंक्शन डायोड काय होतो, ऑन होतो. तो सिलिकॉन आहे का जर्मेनियम आहे त्यावर ठरेल की 0.3 द्यायचंय का 0.7 द्यायचंय. आता इथं काय होईल, याच्या पुढे जाऊन स्पेशालिटी बघा, हे सेम आहे की ज्या व्होल्टेजला तो ऑन होतोय तितकं व्होल्टेज आलं की तो काय होईल, ऑन होईल. परंतु नंतर काय होईल, ज्या वेळेला तुम्ही इथं 6 द्याल, इथं 10 येईल, इथं 100 येईल, मग काय होईल पुढे, 100 आलं काय, 200 आलं काय, 500 आलं काय, ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तो बदलू देत नाही. ते राहतं 5 व्होल्टच फक्त. किती राहील, 5 व्होल्ट, कारण आपण 5 व्होल्टचा लावलाय. आणि ह्या दोन गोष्टी पॅरलल आहेत. जे इथं व्होल्टेज असेल तेच तुम्हाला आरएलच्या अक्रॉस मिळेल. हे आपण फिल्टरमध्ये पण पाहिलं, कारण हा पॅरलल जोडलाय आपण जिनर डायोड, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला इथं किती मिळेल, बाहेर 5 व्होल्ट. मग हे 100 होऊ देत, 50 होऊ देत, त्याच्यानंतर 7 होऊ देत, 10 होऊ देत. एकदा तो ऑन झाला आणि ऑन झाल्यानंतर तुम्ही किती जरी व्होल्टेज तिथे वाढवत राहिलात तरी सुद्धा जिनर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज बदलत नाही. ह्याला म्हटलं जातं शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. शार्प, ज्या व्होल्टेजला तो ऑन झाला, ब्रेकडाऊन झाला, ते व्होल्टेज त्याच्यासोबत कायम राहतं, तो चेंज होत नाही. आणि मग याचा फायदा कुठं होतो आपल्याला, जेव्हा तुम्ही पॉवर सप्लाय बनवताय. जर मी 10 व्होल्ट पॉवर सप्लाय बनवला किंवा 5 व्होल्ट सप्लाय बनवला आणि रेग्युलेटर म्हणून तुम्ही जिनर वापरला असेल तर मी इनपुट वाढू द्या काही उद्या तिकडं, तो जिनर आउटपुटला बदलू देत नाही. रेग्युलेटरचा यूजच काय आपल्याला, रेग्युलेटर इज अ सर्किट which maintain output voltage constant even if input voltage changes, IL current changes or temperature changes. टेम्परेचर मध्ये बदल झाला काय किंवा इनपुट मध्ये बदल झाला काय किंवा तुमचा लोड करंट बदलला काय, तरी सुद्धा रेग्युलेटर लावल्यानंतर तो आउटपुटला चेंज होत होऊ देत नाही, तो कॉन्स्टंट ठेवतो. टू मेंटेन द आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट, इट्स वर्क इज व्हॉट, मेंटेन द आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट इवन इफ इनपुट व्होल्टेज चेंजेस, IL चेंजेस और टेम्परेचर चेंजेस. ठीक आहे, ही जिनरची खासियत आहे की त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज तो काय ठेवतो, कॉन्स्टंट. आणि ह्याचा उपयोग आपण कुठे केलेला आहे, रेग्युलेटर म्हणून. मग जिनरला वापरायचं कुठं, स्टॅबिलायझर मध्ये. तुम्ही स्टॅबिलायझर पाहतो आपण फ्रीजच्या वर ठेवलेलं असतं, ठीक आहे. आता जुने जर फ्रीज पाहिले तर तुम्हाला ते दिसत असेल. आता जे नवीन फ्रीज येतात त्याला ऑलरेडी सगळे त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टॅबिलायझर काय केलेले असतात, यूज केलेले असतात. जे जुने फ्रीज आहेत, जुन्या फ्रीजवरती जो गोलाकार भाग असेल किंवा चौकोनीसारखा भाग असेल ते आपण स्टॅबिलायझर म्हणून यूज करतो. कमी जास्त व्होल्टेज झालं तर आपली इक्विपमेंट सेफ राहावे यासाठी आपण वापरतो स्टॅबिलायझर, की तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट तिथं राहिलं पाहिजे. ठीक आहे, जिनर डायोडचा उपयोग आपण स्टॅबिलायझर मध्ये किंवा रेग्युलेटर मध्ये आपण काय करतो, यूज करतो. तर आपल्याला क्वेश्चन काय, ड्रॉ अँड एक्सप्लेन. ड्रॉ अँड एक्सप्लेन जिनर डायोड regulator. Draw and explain Zener diode regulator, or draw and explain working of Zener diode regulator. Draw and explain Zener diode regulator विचारतील किंवा draw and explain working of Zener diode विचारतील. ठीक आहे, क्वेश्चन सेफ. आता हा क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला फिगर काढायचे.
हा सिम्बॉल हे काढायचा आहे तुम्हाला. सिम्बॉल मी आता सांगितलं की विसरायचं नाही, ट्रॅफिक पोलीस. आणि जिनरची अजून एक स्पेशालिटी काय, तो कधीही कनेक्ट करताना रिव्हर्स बायस मध्ये जोडला तर तो जिनर म्हणून काम करेल. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. जिनर डायोड तुम्ही रिव्हर्स बायस मध्ये जोडला तर तो ह्या पद्धतीने काम करेल, जसं आता आपण पाहिला, तरच तो शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज वगैरे काम करेल. जर तुम्ही त्याला फॉरवर्ड कंडिशन मध्ये जोडला, पीएन जंक्शन डायोड सारखं जर जोडला, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह, तर तो साधा पीएन जंक्शन डायोड सारखा ऍक्ट होतो. तो जिनर डायोड म्हणून ऍक्ट होत नाही. म्हणजे तुम्हाला जर स्पेशालिटी पाहिजे त्याची, तर तुम्हाला कधी पण कसं जोडावं लागेल, रिव्हर्स बायस मध्ये, म्हणजे उलटा. तुम्ही जर सरळ जोडलात त्याला तर तो साधा पीएन जंक्शन डायोड म्हणून ऍक्ट होतो तो ऑन होईल, ऑफ होईल, परंतु साध्या डायोड सारखं काम करेल. पीएन जंक्शन डायोड सारखं तो काम करणार नाही. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला कधीही जिनर डायोड जर रेग्युलेटर म्हणून वापरायचा असेल तुम्हाला, तर तो कधीही कसा जोडायचा, रिव्हर्स बायस मध्ये, म्हणजेच उलटा जोडायचा आहे आपल्याला. पॉझिटिव्हला निगेटिव्ह टोक आलं पाहिजे. आता हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हला आपण कॅथोड जोडलाय आणि निगेटिव्हला आपण काय जोडलेलं आहे, एनोड. त्याला म्हणतो आपण रिव्हर्स बायस. तुम्ही डायोड उलटा जोडलाय. जिनर डायोड कधीही रिव्हर्स बायस मध्ये आपल्याला काय करायचंय, जोडायचंय. आता ह्या सर्किट मध्ये काय फिगर काढली आपण बघा. जेव्हा तुम्ही रेक्टिफायर पाहिले, फिल्टर पाहिले, हे सगळं सांगते मी तुम्हाला. हा रेक्टिफायर, हा ट्रान्सफॉर्मर, हा फिल्टर आणि हा रेग्युलेटर आहे, व्होल्टेज रेग्युलेटर. आता रेग्युलेटर आउटपुट कुणाचं येणार आहे, फिल्टरचं येणार आहे. फिल्टरचं आउटपुट कसं आहे, प्युअर डीसी आहे पण अनरेग्युलेटेड आहे, बरोबर. आणि रेक्टिफायरचं आउटपुट आपण फिल्टरला देतो. रेक्टिफायरचं कसं आहे, डीसी आहे पण ते प्युअर नाही, बरोबर आहे. आता फिल्टरचं आउटपुट तुम्ही रेग्युलेटरला देताय, म्हणजे प्युअर डीसी आलं परंतु कसं आहे, रेग्युलेटेड नसलेलं आउटपुट त्याने दिलेलं आहे. म्हणून तुम्ही याच्या इनपुटला आता रेग्युलेटर वापरतोय आपण, तर रेग्युलेटरच्या आधी फिल्टरचं आउटपुट येईल, तुम्ही फिल्टरचं आउटपुट लिहू शकता, किंवा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं आपण इथं लिहू शकतो. इथं आउटपुट लिहा किंवा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं लिहा. जिनरच्या आधी येईल अनरेग्युलेटेड आणि जिनरच्या नंतर येईल रेग्युलेटेड. ठीक आहे. कुठलाही रेग्युलेटर पाहत असताना इनपुट सेम असेल, मग तो एसएमपीएस असेल किंवा जिनर असेल किंवा ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर असेल किंवा 3 पिनची आयसी असेल, तुमचं इनपुट काय असणार आहे, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय, म्हणजे अजून रेग्युलेटेड केलेलं नसलेलं व्होल्टेज. आणि मध्ये तुम्ही रेग्युलेटर वापरणार, तो आउटपुट काय देतो, रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. फक्त रेग्युलेट करण्याचं काम करेल, कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करेल. ऑलरेडी रेक्टिफायरने डीसी केले, फिल्टरने प्युअर डीसी दिलेले. आता रेग्युलेटरचं काम आहे की तुमचं आउटपुट व्होल्टेज काय ठेवणे, कॉन्स्टंट. काही जरी चेंज झाला तरी, तुमचं लोड करंट बदलला काय, तुमचं टेम्परेचर बदललं काय, किंवा इनपुट व्होल्टेज बदलते काय, तरी सुद्धा आउटपुट व्होल्टेज काय देईल, तो कॉन्स्टंट. ठीक आहे. याच्यावरती प्रॅक्टिकल आहेत आपल्याला, लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशनचं प्रॅक्टिकल आपल्याला याच्यावरती आहे. जिनर डायोड तुम्हाला इथे समजलं आणि प्रॅक्टिकल केले की आपल्याला तो लगेचच समजेल. तुम्ही पुढे जाऊन डिप्लोमा किंवा डिग्रीला गेलात तर हे पार्ट सोडत नाही. जिनर डायोड पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट इयरला इंजिनिअरिंगला सुद्धा आहे. ठीक आहे. डिप्लोमाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला गेलं तर सेकंड इयरला हा पार्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्सला तुम्हाला फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये पण येईल. ठीक आहे. सर्व ब्रँचेस मध्ये येतं, कारण ही महत्वाची स्पेशालिटी असल्या कारणाने, कारण रेग्युलेटर आपल्याला सगळीकडे लागतात. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता आपण आपल्या क्वेश्चन कडे जाऊया. ड्रॉ अँड एक्सप्लेन जिनर डायोड रेग्युलेटर और ड्रॉ अँड एक्सप्लेन वर्किंग ऑफ जिनर डायोड रेग्युलेटर. ठीक आहे. हा क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला फिगर ड्रॉ करायची. आता मी फिगर लक्षात कशी ठेवायची तुम्हाला सांगते. मी प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी सांगते तुम्हाला, कारण तुम्हाला कंटाळा येतो फिगर काढायचा. आता नुसते ऑनलाईन नोट्स बघणं काम चालू आहे आपलं, त्याही आम्ही सांगून सांगून थकल्यानंतर तुम्ही बघताय तर फिगरची प्रॅक्टिस तुमची अजिबात नाही. आपल्याला हे स्ट्रक्चर काढायचं आहे. जिनर डायोडला आरएल कधी पण पॅरलल काढायचा आणि अलीकडे एक रेजिस्टन्स काढायचा आहे. त्याला तुम्ही सिरीज मध्ये जोडले म्हणून आरएस म्हटलं जातं. सिरीज मध्ये जोडलेला रेजिस्टन्स म्हणून म्हटलं जातं आरएस. हा पॅरलल मध्ये जोडलाय म्हणून त्याला म्हटलं जातं लोड रेजिस्टन्स. ठीक आहे. तर आता आपण 2 पार्ट मध्ये कुठल्याही सर्किट मध्ये किंवा सर्किट एक्सप्लेन करतो आपण, तो निम्मा पार्ट असतो कन्स्ट्रक्शन आणि निम्मा पार्ट असतो वर्किंग. आता कन्स्ट्रक्शन माहिती झालं तुम्हाला, कसं वापरलेलं आहे, किती कॉम्पोनंट्स वापरले, कसे जोडले, ह्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगायचं आपल्याला, म्हणजे काय जोडलेलं आहे आणि काय वापरलेलं आहे. ठीक आहे. जे दिसतंय ते लिहायचंय आपल्याला. ठीक आहे. जिनर डायोड इज कनेक्टेड विथ शंट और पॅरलल विथ लोड रेजिस्टन्स आरएल. जिनर डायोड हा पॅरलल मध्ये जोडला आरएल शी, कनेक्टेड इन पॅरलल विथ
लोड रेजिस्टन्स RL. ठीक है. RL series resistance RS is connected in series with Zener diode. Disconnected what purpose? RS resistance is connected for to limit the current in the circuit. So it is also called as current limiting resistor. Series resistance RS is connected in series with Zener diode to limit the current in the circuit. Therefore RS is called as current limiting resistor. ह्याला लोड रेजिस्टन्स असं म्हटलं जातं आणि ह्याला सिरीज रेजिस्टन्स असं म्हटलं जातं किंवा करंट लिमिटिंग रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. हा फर्स्ट पॉइंट कन्स्ट्रक्शन मधला. Zener डायोड जोडला RL शी पॅरलल आणि RS जोडला सिरीज Zener डायोड सोबत. बरोबर आहे. करंट लिमिट करण्यासाठी आपण RS वापरलेला आहे म्हणून RS ला म्हटलं जातं करंट लिमिटिंग रेजिस्टर. हा फर्स्ट पॉइंट की तुम्ही RL विषयी माहिती द्या आणि RS विषयी माहिती द्या. की RL पॅरलल मध्ये जोडलाय आणि RS तुम्ही सिरीज मध्ये जोडलाय. शिवाय RS ला अजून एक नाव आहे की करंट लिमिटिंग रेजिस्टर. का म्हटलं जातं? कारण RS हा करंट लिमिट करण्यासाठी यूज केलेला आहे. आता सेकंड पॉइंट. इनपुटला काय दिलेलं आपण? अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय इज इनपुट अँड वी टेक रेग्युलेटेड व्होल्टेज अक्रॉस RL. सिंपल आहे. की अनरेग्युलेटेड तुमचे इनपुट आहे आणि जे रेग्युलेटेड व्होल्टेज मिळतं ते आपण RL च्या अक्रॉस घेतो. हा फर्स्ट पॉइंट. सॉरी सेकंड पॉइंट मधला इनपुट आणि आउटपुट विषयी लिहायचं आपल्याला. समजतंय का बघा? कन्स्ट्रक्शन सांगतोय आपण. पहिल्या पॉइंट मध्ये RL आणि RS दिला आपण. कसे वापरले, का वापरले. सेकंड पॉइंट आपण म्हणतो की इनपुट काय तुमचं अनरेग्युलेटेड आहे आणि जे आउटपुट आहे ते आपण RL च्या अक्रॉस घेतो. कसलं असतं? रेग्युलेटेड. हा सेकंड पॉइंट झाला त्यातला. तर थर्ड पॉइंट जो आहे तो जिनरचा द्यायचा. आता जिनर कसा जोडलेला आहे तो द्यायचा आपल्याला. आपण जिनर पॅरलल मध्ये जोडला पण जिनर स्वतः कसा जोडलेला आहे? रिव्हर्स बायस मध्ये. जिनर डायोड इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस फॉर रेग्युलेटर. जिनर डायोड इज कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड रिव्हर्स बायस. बरोबर आहे. तुम्ही जर फॉरवर्ड जोडला तर तो सिंपल डायोड म्हणून ऍक्ट होईल. तुम्हाला जर त्याची स्पेशालिटी हवी असेल तर आपल्याला कसा कनेक्ट करावं लागेल? रिव्हर्स बायस म्हणजेच उलटा. आपण उलटा जोडलेला आहे. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये की जिनर तुम्ही जोडला रिव्हर्स बायस मध्ये. हे तीन पॉइंट आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये द्यायचे. फर्स्ट पॉइंट मध्ये RL कसा जोडला? पॅरलल. RS जोडला आपण सिरीज मध्ये आणि जो RS आहे तो करंट लिमिट करण्यासाठी आपण यूज केला म्हणून त्याला आणखीन एक नाव पडलेलं आहे करंट लिमिटिंग रेजिस्टर. ठीक आहे. सेकंड पॉइंट मध्ये आपण सांगितलं की अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय हे इनपुट आहे आणि जे रेग्युलेटेड आपल्याला व्होल्टेज मिळतं ते आपण RL च्या अक्रॉस घेतो. थर्ड पॉइंट मध्ये आपण सांगितलं की जिनर डायोड हा कधीही रिव्हर्स बायस मध्ये जोडायचा आहे जर आपल्याला त्याची स्पेशालिटी हवी असेल तर. हे तीन पॉइंट तुमचे कन्स्ट्रक्शनचे झाले. जवळपास निम्म पॅराग्राफ आपल्याला कन्स्ट्रक्शन वरती आहे. नोट्स वाचायच्या. जसं शिकून होईल तशा नोट्स वाचा. फक्त एकदा वाचायच्यात आपण. तुम्हाला परत पाठ सुद्धा करावं लागणार नाही. ज्या दिवशी आपलं लेक्चर होतं किंवा जेव्हा तुम्ही पाहताय तुम्हाला सांगितले मी की तुम्हाला पाहायचे लेक्चर शनिवारपर्यंत आणि शनिवारी आपली प्रेझेंटी आपण रेकॉर्ड करणार आहे. बरोबर आहे. तर शनिवारपर्यंत तुम्हाला काय करायचंय? लेक्चर पाहिल्याच तुम्ही नोट्स पण वाचा किंवा लिहून काढा. तर तुम्हाला हे परत नाही करावं लागणार याची गॅरंटी आपल्याला. आपण 11वीलाही असंच केलं होतं. त्याच्यामुळे 11वीला तुम्ही अभ्यास न करता सुद्धा क्वेश्चन पेपर सोडू शकत होतात. बरोबर आहे. रिव्हिजन खूप महत्वाचे असते. IMP आहे तुम्हाला रिव्हिजन देणं. पण आपल्याला फक्त इथं एवढीच रिव्हिजन द्यायची की ज्या वेळेला लेक्चर होईल त्याच वेळेला नोट्स पण वाचा. नोट्स मध्ये काही अडचण आहे का किंवा प्रिंटिंग मिस्टेक आहे हे पण सांगा. ठीक आहे. काही मुलं वाचतायत, काही मुली वाचतायत, सर्वच वाचतायत असं नाही. ठीक आहे. आता आपल्याला जिनर डायोडचं वर्किंग पाहायचंय. वर्किंग ऑफ जिनर डायोड खूप महत्वाचं वर्किंग आहे. ठीक आहे. वर्किंग मध्ये आता आपल्याला फर्स्ट पाहायचंय. दोन पार्ट आहेत वर्किंग मध्ये पण. जो पहिला पार्ट आहे चेंज इन सप्लाय व्होल्टेज. म्हणजे जर लाईन व्होल्टेज मध्ये काय बदल झाला, इनपुटला जे येणारं व्होल्टेज आहे त्याला आपण लाईन व्होल्टेज किंवा सप्लाय व्होल्टेज म्हणतो. इकडून येणारं व्होल्टेज जर त्याच्यामध्ये काही चेंज झालं तर काय होईल आणि लोड करंट मध्ये काय बदल झाला तर काय होईल हा निम्मा भाग आपल्याला नंतर बघायचा आहे. आधी आपल्याला काय बघायचंय? जसं आपण लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन पाहिलं त्या पद्धतीने आता आपण लाईन रेग्युलेशनचा पार्ट पाहतो थोडक्यात. की सप्लायच्या व्होल्टेज मध्ये जे इनपुट येणारं व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर आउटपुट वरती त्याचा काय परिणाम होईल का आपण पाहतो. ठीक आहे.
change in supply voltage. If due to any reason, if input voltage increases, due to any reason, जे आपण इथं सपोज म्हणतो की समजा इनपुट व्होल्टेज समजा वाढायला लागले काही कारणामुळे, ड्यू टू एनी रिझन, इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, तुमचं इनपुट व्होल्टेज जेवढं दिलेलं होतं त्याच्यापेक्षा अचानक वाढायला लागले तर काय होईल? इनपुट व्होल्टेज जरी वाढलं तर जनरलची स्पेशालिटी तुम्ही आताच मी तुम्हाला सांगितलं 200 होऊ दे, 1000 होऊ दे, 500 होऊ दे, त्याच्या अक्रॉस तो एकदा ऑन झाला की त्याच्या अक्रॉस तेवढंच व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. म्हणजे तुम्ही जर इथं 5 व्होल्टचं जनरल लावला असेल तर तो 5 कायम ठेवणार आहे. मग तुम्ही इनपुटला इकडे किती पण द्या, तो व्होल्टेज बदलणार नाही, कारण त्याची स्पेशालिटी आहे शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता इथं पहा, जेव्हा अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय जर वाढायला लागला, जे फिल्टरकडून आलेलं आउटपुट आहे काही कारणामुळे ड्यू टू एनी रिझन, जर इनपुट व्होल्टेज वाढायला लागलं तर जिनरवरती त्याचा काही परिणाम होत नाही. जिनरचं व्होल्टेज असेल कॉन्स्टंट. ड्यू टू एनी रिझन, इफ इनपुट व्होल्टेज increases, it does not affect on Zener voltage. It is always constant. Zener voltage is always constant. So we get Vz is equal to V0. जे फर्स्ट पॉइंट काय झाला आपला, Vz is equal to V0. Vz म्हणजे तुमचं V0 आहे ना. आपण जे इथं व्होल्टेज आहे ते पॅरलल असल्यामुळे जे इथं आहे तेच इथं मिळणार आहे. तुम्ही पॅरलल जोडलेला आहे. जेव्हा पॅरललच्या ठिकाणी आपण एखादं व्होल्टेज मोजतो सेम असतं. सिरीज मध्ये की ड्रॉप जातो त्याच्या अक्रॉस. आता इथं सिरीज मध्ये जे व्होल्टेज तुम्ही इथून देणार आहात ते RS च्या अक्रॉस थोडं जाईल आणि जिनरच्या अक्रॉस थोडं जाईल. दोनच पार्ट आहेत सर्किट मध्ये. हा लोड आहे, हा लोड आहे, ठीक आहे. तुम्ही जे व्होल्टेज देताय हा रेजिस्टन्स एक लावलाय आणि एक जिनर लावलाय. दोनच गोष्टी आहेत, दोनच माणसं आहेत आपल्याकडे, एक RS एक जिनर. जे काय तुम्ही देणार आहे ते निम्म तुमचं RS कडे जाईल, निम्म जिनर कडे जाणार आहे. बरोबर आहे. जायला जागा दोनच आहे, एक तर इथं जाईल आणि राहिलेलं इथं जाईल. मग जिनर किती घेणार आहे आता? फक्त 5. बरोबर आहे, फक्त 5. तर ह्या गोष्टीवरून दोन इक्वेशन आपण इथं तयार केलेले. आता IS म्हणजे काय? सिरीज करंट, म्हणजे इथं आलेला मेन करंट. आता सिरीज करंट बघा पुढे जाऊन 2 ब्रँचेस मध्ये गेला. हा सिरीज करंट आला. सिरीज म्हणजे RS च्या शेजारी त्याला लावले आपण, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सिरीज करंट. सिरीज रेजिस्टन्स, सिरीज करंट. हा मेन करंट झाला सर्किट मधला. आल्यानंतर त्याला इथे एक रस्ता आहे जायला जिनर डायोड कडे आणि पुढे जाऊन लोड कडे जायला एक रस्ता आहे. म्हणजे 2 ब्रँचेस मध्ये तो वाटला गेला इथं आल्यानंतर. मग इथं जिनर मध्ये आहे म्हणून इथं IZ नाव दिलं आपण, जिनरचा करंट. आणि इथं लोड रेजिस्टन्सच्या इथं तो आहे, मग त्याला लोड रेजिस्टन्सचा करंट असं आपण नाव त्याला दिलेलं. बरोबर. हा मेन करंट आला, इथं तो आलाय जिनर कडे म्हणून जिनरचा करंट, लोड कडे आलाय म्हणून लोडचा करंट, अशी नावं दिली आपण. म्हणजे हा करंट आल्यानंतर तो दोन्हीकडे जातोय. हे इक्वेशन तयार होईल आपलं. IS is equal to IZ plus IL. IZ means जिनर करंट, IL means लोड करंट. सिंपल आहे. हा करंट आल्यानंतर तो दोन्ही ब्रँचेस मध्ये जातोय, एकच करंट दोन्हीकडे जातोय. म्हणून मेन करंट इज इक्वल टू 2 सब करंट्स. बरोबर. हे इक्वेशन तयार झालं आपलं. IS is equal to IZ plus IL. हे झालं करंटचं इक्वेशन. सेकंड इक्वेशन बघा, V is equal to IS RS प्लस Vz असं म्हणतोय आपण. IS RS म्हणजे तुम्ही जे इनपुट व्होल्टेज द्याल, आता मी आता सांगितलं की जायला द्यायला दोनच माणसं आहेत आपल्याकडे. जे काही व्होल्टेज येईल ह्या दोघांमध्ये विभागणी केली जाईल. एक तर RS च्या अक्रॉस जाईल, राहिलेला जिनरच्या अक्रॉस जाईल. बरोबर आहे. V is equal to IR हे इक्वेशन आहे आपलं, ओहम्स लॉ. V is equal to IR. आता V म्हणजे इथं V नाही आणि IR, I कुठला आहे तिथं? IS. R कुठला आहे तुमचा? RS. म्हणजे V is equal to IS RS लिहिलं काय किंवा RS IS लिहिलं काय, काय फरक पडत नाही. ठीक आहे. समजलं. हा ड्रॉप आहे IS RS. V is equal to IR. इतकं व्होल्टेज तिथं काय होईल? ड्रॉप होईल. म्हणजे तिथल्या व्होल्टेजला नाव पाहिलं आपलं IS RS. हे झालं व्होल्टेज. आणि इथलं व्होल्टेज काय झालं तुमचं? Vz, जिनरचं व्होल्टेज. बरोबर. ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज येईल V is equal to IR, तिथला करंट गुणिले तिथला रेजिस्टन्स, इतकं व्होल्टेज ह्याच्या अक्रॉस ड्रॉप होईल. जे काही तुम्ही इनपुटला देणार आहे ते इथला करंट गुणिले रेजिस्टन्स, एवढं व्होल्टेज याच्या अक्रॉस काय होईल? राहील. ड्रॉप होणे असं त्याला म्हणतात. तर त्यालाच आपण फॉर्म्युलेमध्ये जर लिहिलं तर काय होईल? IS RS. हा ड्रॉप तयार झाला. आणि इकडच्या ड्रॉपला नाव काय द्यायचं आपल्याला? Vz. थोडक्यात व्होल्टेज, जे व्होल्टेज तुम्ही इथून द्याल ते इथं निम्म जाईल, इथं निम्म जाईल.
बरोबर आहे. मग हे व्होल्टेजचं फॉर्म्युला काय आला, V इज इक्वल टू हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप. ह्या ड्रॉपला नाव काय आलं, ISRS, बिकॉज V इज इक्वल टू IR. इथलं V काढायचं असेल तर, आणि इथल्या तर V ला ऑलरेडी नाव आहे, तुम्ही जिनर जोडले म्हणून जिनरचं व्होल्टेज. म्हणून सेकंड पॉइंट तयार झाला, V इज इक्वल टू ISRS प्लस VJ. सिंपल इक्वेशन्स आहेत. एक करंट आलाय आणि तो दोन्ही भागामध्ये परत विभागला गेलाय, त्याच्यामुळे हा करंट इज इक्वल टू हे दोन करंट येतील. हे पहिले इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आपले इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज तुमचं दोघांकडे जाते फक्त, बरोबर आहे. एक जाते RS कडे, एक जाते तुमचं जिनर कडे. म्हणून जिनरचं व्होल्टेज प्लस रेजिस्टन्सचं व्होल्टेज इज इक्वल टू V इन. मग रेजिस्टन्सचे व्होल्टेज कसं काढायचं, तर V इज इक्वल टू IR. तिथला करंट गुणिले तिथला रेजिस्टन्स. इतकं सिंपल हे इक्वेशन्स आहे. बघा, चेंज इन सप्लाय व्होल्टेज पाहतोय आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय सांगितलं, ड्यू टू एनी रिझन इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, increasing voltage it does not affect on Zener voltage because speciality of Zener diode, across Zener voltage is constant, always constant. आणि VZ is equal to V0 आहे. जे तुमचं VZ चं व्होल्टेज आहे तेच तुमचं V0 आहे, त्याच्यामुळे V0 सुद्धा बदलत नाही, कॉन्स्टंट राहतं. आता सेकंड पॉइंट आपल्याला पाहायचं आहे. मग आता Zener तर वाढत नाही. आताच आपण इक्वेशन सांगितलं की तुमचं इनपुट समजा 10 व्होल्ट, आपण हा फॉर्म्युला लिहूया, V इज इक्वल टू ISRS प्लस VZ. ह्या दोन गोष्टींकडे तर जाणार आहे, जे काय तुम्ही इनपुट देणार आहे. इनपुट आपण 10 धरूया, 5 प्लस 5, जेव्हा सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, ठीक आहे. पण आपण काय म्हणतो की 10 तुमचं वाढायला लागलं, 10 तुमचं वाढायला लागलं म्हणजे 15 झालं समजूया. ड्यू टू एनी रिझन इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, बरोबर आहे. आणि आपल्याला आउटपुटला किती पाहिजे, 5. जे आउटपुटला पाहिजे आपल्याला, ज्या व्होल्टेजसाठी तुम्ही पॉवर सप्लाय तयार केलेले आहे, मग 5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, त्याच व्होल्टेजचा जिनर आपल्याला लावावा लागतो रेग्युलेटरमध्ये, कारण तेवढंच व्होल्टेज तो बाहेर कॉन्स्टंट देणार आहे. 5 पाहिजे असेल तर जिनर 5चा लावा. तुम्ही 10चा तयार केलाय पॉवर सप्लाय तर 10चा लावा. 20चा तयार केला असेल तर जिनर 20चा येईल. ह्या पद्धतीने ज्या व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला पाहिजे तेवढ्या व्होल्टेजचा जिनर तुम्हाला लावावा लागेल, म्हणजेच तो तितकं व्होल्टेज तुम्हाला काही देईल, बाहेर देईल, कॉन्स्टंट देईल, ठीक आहे. परंतु जर काही कारणांमुळे जर तुमचं इनपुट व्होल्टेज 10चं 15 झालं, बरोबर, मग आता जिनर तर बदलणार नाही, तो 5च देणार, कारण आपण जिनर कितीचा लावलाय, 5चा. मग आता राहिलेल्या व्होल्टेजला जायला मार्ग 2 असेल, एक तर जिनर किंवा रेजिस्टन्स, बरोबर आहे. मग आता जिनर मध्ये तर काही बदल होणार नाही, कारण जिनरची स्पेशालिटी आहे. राहिला हा ड्रॉप रेजिस्टन्सचा, तर हा ड्रॉप काय होईल तुमचा, वाढेल. आता कितीने वाढेल मला सांगा, की जेणेकरून इक्वल तुमच्या किती यायला पाहिजे, 15, बरोबर आहे. कितीने वाढेल, जिनर 5च राहणार आहे. वाढलेलं व्होल्टेज कुठेतरी जायला पाहिजे, कारण इनपुट तुमचं 15 आहे. V इज इक्वल टू हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप आहे, हा तर काय बदल होणार नाही. मग राहिलेलं सगळं वाढलेलं व्होल्टेज कुठे जातं, सगळं RS कडे जातं. म्हणून तर त्याला करंट लिमिटिंग रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. म्हणजे इनपुट व्होल्टेज वाढायला लागल्यानंतर हा काहीच बदल करू देत नाही, कारण याची स्पेशालिटीज आहे, तो वाढतच नाही. त्याच्या अक्रॉस व्होल्टेज वाढतच नाही, कॉन्स्टंट राहतं. वाढलेलं जायला जागा पाहिजे कुठेतरी, जे वाढलेलं व्होल्टेज आहे ते सगळं ह्याच्या अक्रॉस निघून जाईल, RS च्या अक्रॉस राहतं. वाढले की तिकडे नेऊन टाकतो तो, जेणेकरून इथलं व्होल्टेज काय राहील तुमचं, कॉन्स्टंट. लक्षात येते का बघा, V इज इक्वल टू हा ड्रॉप प्लस हा ड्रॉप आहे, हा तर काही बदलत नाही. मला बदललेलं सगळं कुठे जाणार आहे, RS कडे, बरोबर आहे. इनपुट व्होल्टेज जर वाढलं तर वाढलेलं सगळं व्होल्टेज RS च्या अक्रॉस जातं, आणि जिनर बाहेर काय देतो आपल्याला, कॉन्स्टंट, कारण जिनरचं व्होल्टेज बदलत नाही. हा आहे सेकंड पॉइंट. V इज इक्वल टू ISRS प्लस VJ. आणि जिनर बदलत नाही म्हटलं की लोडचा करंट पण बदलत नाही. जे जिनरचं व्होल्टेज आहे, जे VZ आहे तेच तुमचं V0 आहे, तेच तुमचं VL आहे. VL म्हणजे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज, हे सेम. VZ म्हणजेच VL म्हणजेच V0, या सगळ्या गोष्टी काय राहतात, सेम, ठीक आहे. त्याच्यामुळे IL सुद्धा इथं बदलत नाही, लोड करंट सुद्धा काय असेल, सेम. आता तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये, की सपोज जिनर करंट वाढायला लागलं. आता हे सगळं पाहिलं आपण की त्याची स्पेशालिटी आहे. एकदा तो ऑन झाला की त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. इथं IV करून दाखवलं बघा, जिनरचा बेसिक मधला, की जर तुम्ही जिनर 5 व्होल्टचा आणला असेल तर एकदा 0 दिलं, 1 दिलं, 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, 5 दिलं, 5 ला मात्र तो ऑन झाला. ऑन झाल्यानंतर त्याच्यातलं करंट वाढत जाईल, पण व्होल्टेज पुढे वाढत नाही.
व्होल्टेज कायम 5च राहील, तुम्ही किती जरी दिलं पुढे तरी करंट वाढत जातो, पण व्होल्टेज मात्र काय राहतं, कॉन्स्टंट. मग जर जिनर करंट वाढला, इफ जिनर करंट इन्क्रीजेस, जिनर करंट जरी वाढला तरी हा वाढलेला जिनर करंट सुद्धा जिनरच्या व्होल्टेज वरती कुठलाही परिणाम होऊ देत नाही आणि आपल्याला आउटपुट मिळतं कॉन्स्टंट. जे सप्लाय मध्ये जर चेंज झाला इनपुटच्या, तर काय काय होत जाईल बघा. सिंपल आहे, जर एकाच लाईन मध्ये जर हे सगळं सांगायचं म्हटलं अगदी सोप्या भाषेमध्ये, तसे पॉइंट आपण दिलेत म्हणून मी पॉइंट नुसार सांगितलंय. पण जर सोपं सांगायचं म्हटलं, इफ इनपुट व्होल्टेज इन्क्रीजेस ड्यू टू एनी रिझन, आपले इनपुट व्होल्टेज वाढलं, बरोबर आहे, तर कोण जिनर वाढतोय का, हे 2 मध्ये जाणार आहे, बरोबर आहे, हे वाढतं आहे इकडे, वाढलेलं सगळं इकडे जात आहे, म्हणजे IS RS वाढेल, हा ड्रॉप वाढला, बरोबर आहे. जिनर वाढतोय का, नाही वाढत, कॉन्स्टंट. जिनर तुमचा राहिला कॉन्स्टंट. बघा इनपुट व्होल्टेज वाढलं तर हा ड्रॉप वाढेल, वाढलेलं तिकडे जाईल सगळं. IS RS म्हणजेच व्होल्टेज आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं, तर हे वाढेल, ठीक आहे. IS RS हा ड्रॉप वाढेल, जिनर राहील तुमचा कॉन्स्टंट. जिनर कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर VL म्हणजे लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा काय राहील तुमचं कॉन्स्टंट, आउटपुट सुद्धा काय राहील तुमचं कॉन्स्टंट. परंतु जिनर करंट मात्र वाढेल, जिनर करंट मात्र काय होईल, वाढेल. IL मात्र काय राहणार तुमचा कॉन्स्टंट. म्हणजे सप्लाय मध्ये चेंज झाला तर ड्रॉप वाढेल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा, पण जिनर बदलत नाही, RL च्या अक्रॉस व्होल्टेज बदलत नाही, आउटपुट पण बदलत नाही, सगळं राहतं कॉन्स्टंट. आणि जरी जिनर करंट वाढला तर वाढलेला जिनर करंट जिनरच्या व्होल्टेज वरती कुठलाही परिणाम होऊ देत नाही आणि त्यामुळे आउटपुट मिळेल आपल्याला कॉन्स्टंट. ठीक आहे, समजतंय का बघा. हा झाला फर्स्ट पार्ट ऑफ वर्किंग. आता सेकंड पार्ट त्याच्यापेक्षा सोपं आहे, तर फर्स्ट पार्ट थोडंसं तुम्हाला समजेपर्यंत तुम्ही सारखं वाचा नोट्स, म्हणजे लक्षात येईल. सेकंड पार्ट आहे की इफ लोड करंट चेंजेस. सुरुवातीचं लाईन बघितलं, सप्लाय जर चेंज झाला तर काय होईल, सप्लाय चेंज झाला तर वाढलेलं सगळं तो रेजिस्टन्स कडे नेऊन टाकतो आणि जिनर आपल्याला काय करतो, आउटपुटला कॉन्स्टंट व्होल्टेज देतो. हे सिंपल गोष्ट आहे फर्स्ट पॅराग्राफ मध्ये. आता सेकंड पॅराग्राफ मध्ये बघायचं आपल्याला, ह्या इक्वेशन वरती आपण पहिला पॅराग्राफ बघितला. सेकंडचे बघायचं आपल्याला की जर लोड करंट बदलला तर आपल्याला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. RS is equal to series current is equal to general current plus load current. हे इक्वेशन महत्त्वाचं आहे करंटसाठी. आता आपण काय म्हणतोय की ड्यू टू एनी रिझन इफ लोड करंट इन्क्रीजेस, ड्यू टू एनी रिझन इफ लोड करंट इन्क्रीजेस, IL जर इन्क्रीज झाला तर काय होईल, लोड करंट इन्क्रीज झाला तर जनरल करंट त्याच प्रमाणामध्ये काय होतो, कमी होतो. जितका जिनरचा करंट वाढेल, लोड करंट जितका वाढेल तितका जिनरचा करंट काय होतो, इथं कमी होतो, जेणेकरून तुमचा सर्किट मधला मेन करंट काय केला जातो, कॉन्स्टंट ठेवला जाईल IS. आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे IS आहे. समजतंय का बघा. जर तुमचा लोड करंट वाढला, जितक्याने वाढेल तितक्याने IZ काय होतो, कमी होतो. जर सुरुवातीला हे अशा असतील आणि हा जर वाढायला लागला, हा 12 झाला, ठीक आहे, आणि तुमचा IL तुमचं काय राहिलं पाहिजे, आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं. त्याच्यामुळे जर लोड करंट तुमचा झाला वाढला, 7 आणि 5 झाला, समजा 7 आणि 5 12 येत असेल, हा काय करतो, हा कॉन्स्टंट राहतो आणि वाढलेलं इकडे येऊन टाकतो, म्हणजे परत काय होईल, 7 + 5. जिनरचा करंट काय केला जातो, तिथं वाढवला जातो किंवा कमी केलं जातं, जेणेकरून तुमचं आउटपुट मेन करंट सर्किट मधलं काय होईल, कॉन्स्टंट. 10 = 5 + 5, हा तुमचा IZ आहे आणि हा तुमचा IL आहे असं समजा, हा मेन करंट सर्किट मधला. आणि मेन करंट जर वाढला, त्याच्यामुळे जर लोड करंट वाढला, 7 झाला 5चा, तर हा काय होतो की तितक्याच प्रमाणामध्ये काय होईल, कमी होईल. जो जिनर आहे तो कमी होतो, की जेणेकरून हा काय होईल, मेंटेन राहील तुमचं आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट राहील. जिनरचा करंट वाढला तर IL कमी होतो आणि IL कमी जास्त झाला तर त्याच प्रमाणामध्ये तुमचा IZ कमी जास्त करतो, जेणेकरून IS काय राहील तुमचा कॉन्स्टंट. जे सप्लाय जरी चेंज झाला आणि जरी लोड करंट बदलला तरी जिनरच्या व्होल्टेजवरती दोन्ही कंडिशन मध्ये कुठलाही परिणाम होत नाही
आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही कंडिशनमध्ये आउटपुट काय मिळतं, कॉन्स्टंट. काय झालं जनरेटर रेग्युलेटर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट्स आणखी पाहूया.